नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे. आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. जर आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दर्शन घेणं, त्याच्या जागृतीचा फायदा घेणं आणि आपल्या महाराजाचा आशीर्वाद आपल्या पुढच्या आयुष्यात किंवा आपल्या कार्यक्रमात घ्यावा शेजारपुत्र म्हणजे आणि याच्यासमोर काळभैरव नाथाचं मंदिर आहे. काळभैरव नाथाचं मंदिर पण खूप पुरातन आहे. त्यावेळेस ते ज्या पुरातन मंदिर आम्ही लहानपणापासून पाहत होतो खूप म्हणजे मोठमोठ्या शेळांनी बांधलेलं मंदिर होतं. ते असंच आमचे गल्लीतले असे मुलं बसले ते गाठे नंतर ते वगैरे ते असं म्हणून ठरवलं आणि तेव्हा लोक वगैरे पण ते मंदिर बांधलेलं ते 2016 साली बांधलं होतं. आणि आता 2025 साली 2024ला काम कंप्लीट झालं होतं. काम चालू केलं मारुती मंदिराचं 2025 जानेवारीला पूर्ण होऊन आजच्या 31 जानेवारी 2025 जीवनोद्धार केलं. पुरातन मंदिर आहे. तर महात्मा शिंदेच्या काळात जे पराडकर जी फॅमिली होती त्यांनी स्थापन केलेला मारुती होता. आम्ही लहानपणापासून जसं माझा जन्म झाला किंवा आम्ही इथं राहायला आल्यानंतर त्यावेळेसपासून हे मंदिर अस्तित्वात होतं. पण त्यावेळेस खूप असं जीर्णावस्थेत आणि पडलेलं होतं. मध्यंतरीच्या काळात 90 साली आमच्या आई वडिलांनी मिळून हे मंदिर बांधलं होतं. पण त्यावेळेस GI मंदिर होतं. नंतर कालांतराने ते परत जीर्णोद्धार करायचा हा उद्देश होता. पण ते परत जीर्ण झाले, पत्रे सगळे गळत होते. त्यानंतर मग असं ठरलं की RCC करायचं. म्हणजे 50-100 वर्ष परत पुढच्या पिढीपर्यंत नको हे असं मनात एकदा असं स्वप्न पडल्यामुळे माझ्या स्वप्नात मारुती राय आले असं म्हणा. आता हे आध्यात्मिक याच्यात लोकांनाही वाटेल. पण त्यामुळे मग मी ठरवलं की बाबा एक वडील 2019ला गेल्यानंतर तर असं ठरवलं की हे मंदिर आपण बांधायचं. वडिलांची इच्छा होती आपली बांधायची म्हणून हे मला सुचलं. त्यामुळे मी माझं स्वतःचं हे पूर्ण मंदिर बांधून गावकऱ्यांना जीर्णोद्धार करून अर्पण केलेलं आहे गावासाठी.